पॉइंट कॅलिमरला BNHSचं सेंटर आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये परदेशी पक्षी या ठिकाणी येतात आणि तिथले जे मिठाग्रह आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असे कळपच्या कळप फ्लॉक्स तुम्हाला पक्ष्यांचे पाहायला मिळतात. म्हणजे पक्षी पंढरी आहे असं आपण म्हणू शकतो पॉइंट कॅलिमर तामिळनाडू मधलं. आता या ठिकाणी जी संख्या पूर्वी लाखामध्ये यायचे ते आता हजारामध्ये येत आहेत. इतका फरक पडलेला आहे. आणि हा फक्त पॉइंट कॅलिमर तामिळनाडू मध्ये नाही तर भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये साधारणतः पक्ष्यांच्या नंबरमध्ये हा खूप बदल झालेला आहे. आणि याला जर का कारण काही असेल तर ते पॉइंट कॅलिमरला BNHSचं सेंटर आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये परदेशी पक्षी या ठिकाणी येतात आणि तिथले जे मिठाग्रह आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असे कळपच्या कळप फ्लॉक्स तुम्हाला पक्ष्यांचे पाहायला मिळतात. म्हणजे पक्षी पंढरी आहे असं आपण म्हणू शकतो पॉइंट कॅलिमर तामिळनाडू मधलं. आता या ठिकाणी जी संख्या पूर्वी लाखामध्ये यायचे ते आता हजारामध्ये येत आहेत. इतका फरक पडलेला आहे. आणि हा फक्त पॉइंट कॅलिमर तामिळनाडू मध्ये नाही तर भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये साधारणतः पक्ष्यांच्या नंबरमध्ये हा खूप बदल झालेला आहे. आणि याला जर का कारण काही असेल तर ते क्लायमेट चेंज आहे. म्हणजे हवामानामध्ये जे बदल निर्माण झालेले आहेत त्याचा विपरीत परिणाम हा पक्षी जगतावर झालेला आहे आणि त्यांच्या ब्रीडिंग वरती झालेला आहे. आणि त्या माध्यमातून जेव्हा आमचे सायंटिस्ट विचार करतात की आता काय केलं पाहिजे, याचे मिठाग्रह एकीकडे नष्ट होत आहेत, अधिवास धोक्यात आलेले आहेत, समुद्री अधिवास धोक्यात आलेले आहेत, समुद्री पक्ष्यांसाठी ते अधिवास खूप महत्वाचे आहे कोस्ट लाईनला. तर क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आधीच पॉप्युलेशन कमी झाली, त्यामध्ये जर का अधिवासांना धोका होत असेल, त्यातही लिमिटेड असलेल्या अधिवासांवर येणारे मोठ्या संख्येचे पक्षी जर मारले जात असतील, शिकारी होत असतील तर आणखी तो मोठा धोका आहे. मला असं वाटते की प्रॉब्लेम्स हे खूप सगळ्या अंगांनी प्रॉब्लेम्स आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत आणि त्यावर आपल्याला सर्व अंगांनी आपल्याला उपाय शोधण्याची गरज आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये आम्ही समुद्री पक्ष्यांचे अधिवास जे आहेत त्यांना काय प्रश्न आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी फिशरमॅन पासून म्हणजे मच्छीमारांपासून तर आपली कोस्ट गार्ड आणि नेव्ही यांचं काय काम आहे, आपण एकत्रित कसं काम करू शकतो, ह्यासाठी आम्ही नवी मुंबईमध्ये वर्कशॉप ऐरोलीला वर्कशॉप घेतला आणि त्याचं ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे आणि आता मच्छीमारांसोबत सुद्धा आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आमूलाग्र बदल निर्माण झालेले आहेत, परंतु त्याचसोबत आपली आता जबाबदारी आहे की सगळ्या फोर्सेस, आणि मला सांगायला आनंद होतो की इंडियन आर्मी राजस्थानमध्ये आमच्यासोबत माळढोक वाचवण्यासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे इथे नेव्ही आणि कोस्ट गार्ड ह्या दोन्ही एजन्सीज आपल्या आर्म फोर्सेसच्या ह्या BNHS सोबत काम करून मच्छीमारांसोबत कसं समन्वयाने आपण काम करू शकतो. शार्क्स वेल्सचं स्ट्रँडिंग होतं, बरेचदा हे शार्क वेल्स समुद्र किनाऱ्यावर येतात आणि एकदा ते किनाऱ्याला लागले की त्यांच्या बॉडीचं वेट इतकं असतं की त्यांचे ऑर्गन्स हे डिफंक्ट होऊन जातात आणि मग त्यामध्ये जवळपास कधीही शार्क्स किंवा व्हेल्स हे जर का मोठे प्राणी, हे समुद्री प्राणी जर का हे याला लागले किनाऱ्याला तर त्याचं 100% मरण हे नक्की असतं. म्हणून ते किनाऱ्याला लागूच नये यासाठी आपल्याला काम करायची गरज असते. आणि ते किनाऱ्यावर का येतात, का लागतात, तर त्याची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये LED फिशिंग आहे किंवा लाईट्सचा मोठ्या प्रमाणावर कोस्टला वापर आहे, असे अनेक फॅक्टर आहे. ट्रॉलर्सनी मोठ्या प्रमाणावर फिशिंग होते, अशा सारख्या समस्या आहेत. तर या सगळ्या समस्या जर आपण बघितल्या तर त्याला उपाय आहेत, परंतु त्या एजन्सीज ज्या आहेत त्या एजन्सीज एकत्र आल्याशिवाय ते होत नाही. आणि म्हणून BNHS एकीकडे अभ्यास करत असताना आम्ही या सगळ्या एजन्सीजला एकत्र करून आपण सामूहिकपणे कसं त्याला आपण ऍड्रेस करायचं आणि त्याच्यावरती उपाय शोधायचं, याच्यामध्ये आमचं काम सध्या सुरू आहे.